नमस्कार मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण निर्जला एकादशी संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग सुरू करूयात. धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, हे जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण तेव्हा म्हणाले, राजन, या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यास मुनी करतील, कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत. महर्षी वेदव्यास तेव्हा म्हणाले, दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन हे करू नये. द्वादशीला स्नानादीने पवित्र व्हावे आणि फुले वाहून श्री केशवाची पूजा करावी. मग नित्य पूजापाठ आटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करवून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन, प्रसूती वा मृत्यूनंतर लागलेल्या सूतकामध्ये सुद्धा एकादशीला निराहार राहावे. हे सर्व ऐकल्यानंतर भीमसेन म्हणाले, परम बुद्धिमान पितामह, माझी एक गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सर्वजण एकादशीला कधीही भोजन करत नाहीत आणि मला सुद्धा ते हेच सांगतात की भीमसेना, तू सुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस. परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होत नाही. भीमसेनचे बोलणे ऐकून व्यास मुनी म्हणाले, जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि नरकाला जर तू दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीला तू भोजन करू नकोस. तेव्हा भीमसेन म्हणाले, हे बुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की मी एक वेळ सुद्धा भोजन करून माझ्याकडून व्रत होत नाही. मग उपवास करून अगदी निराहार राहून मी कसा बरा राहू शकेन. माझ्या पोटामध्ये वृक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो, म्हणून जेव्हाही मी खूप खातो तेव्हाच तो शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरामध्ये केवळ एकच उपवास करू शकतो, म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन. तेव्हा महर्षी व्यास म्हणाले, हे भीमा, ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्य हा वृषभ राशीत असो वा मिथुन राशीत असो, शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठीच तोंडामध्ये पाणी घ्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडामध्ये पाणी घेऊ नये, नाहीतर हे व्रत खंडित होते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सुवर्ण दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्ये पूर्ण करून जो पुरुष ब्राह्मणांना भोजन केल्यानंतर स्वतः भोजन करतो आणि वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ या निर्जला एकादशीच्या व्रताचे त्याला मिळते. यामध्ये यत्किंचितही शंका नाही. शंख चक्र गदाधारी श्रीहरींनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांपासून मुक्त होतो. एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशाळकाल विक्राळ आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंडपाशधारी भयंकर यमदूत हे जात नाहीत. अंतःकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे आणि हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात. म्हणूनच निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वता एवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावामुळे भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो, म्हणजेच जो संपूर्ण त्याचे व्रत संपेपर्यंत पाणी प्राशन करत नाही, तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यावधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते. मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते, हे भगवान श्रीकृष्णांनी कथन केलेले आहे. निर्जला एकादशीला विधिवत
व्रत उपवास करून मनुष्य वैष्णव पद हे प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते. जे लोक ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे असतील, मद्यपी असतील, चोर किंवा गुरुद्रोही असतील तरीही सर्व पातकांपासून त्यांना मुक्ती मिळते. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ते ऐका. या दिवशी सागरामध्ये शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा करावी आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टान्नांद्वारे ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्यामुळे ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यानंतर श्रीहरी आपल्याला मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा आणि रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनीही स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठात पोहोचवलेले आहे. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ आणि सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गामध्ये जातो. चतुर्दशी युक्त अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्याने सुद्धा लाभते. प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, दीप, फुले आणि सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प पुढील मंत्र म्हणत करावा. भवसागरातून तारणारे हे देवादिदेव ऋषिकेश, या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने मला परम गती द्यावी. भीमसेन, निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा हा दान केला पाहिजे. असे केल्यामुळे मनुष्य हा श्री विष्णूंच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेनाने हे शुभ एकादशीचे व्रत सुरू केले आणि तेव्हापासून ही पांडव द्वादशी म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाली. तसेच या एकादशीला भीमाने केले म्हणून तिला भीमसेनी एकादशी म्हणून सुद्धा संबोधले जाते. तर मंडळी, या एकादशीचे व्रत सोडण्याचे काय नियम आहेत ते सुद्धा आता आपण जाणून घेऊयात. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर आपला जपाचा नियम करून मग सूर्यदेवाला अर्घ्य देऊन हा व्रत सोडावा. 7 फुटाण्यांचे म्हणजेच एका फुटाण्याचे 2 तुकडे असे 14 भाग हातामध्ये घेऊन उभे राहावे. 14 तुकडे एकामागे एक पुढे पडतील असे फेकत जावे आणि माझ्या सर्व पाप आणि संतापांचा नाश होऊ देत, माझे अंतःकरण शुद्ध होऊ देत, ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून घ्यावा. काही फुटाणे हे तुम्ही स्वतः खावेत, तर ज्यामुळे जमा झालेला तुमचा कफ आहे तो फुटाण्यांसोबत शरीरातून बाहेर येईल. त्यानंतर कोमट पाण्यासोबत लिंबू सरबत अल्प प्रमाणामध्ये तुम्ही सैंधव मीठ हे त्यामध्ये टाकून पिऊ शकता. 1-1.5 तासानंतर तुम्ही मूग सुद्धा खाऊ शकता. मग ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची आणि मसाल्याशिवाय हळद किंवा कोथिंबीर टाकून किंवा मुगाचे पाणी 1 चमचा तूप टाकून सुद्धा घेऊ शकता. संपूर्ण दिवस तुम्ही कोमट पाणी हे प्राशन केल्यास उत्तम. कोणतीही पचनाला जड वस्तू खाऊ नका, कारण आदल्या दिवशी तुम्ही अजिबात पाणी प्यायल्याशिवाय हे व्रत केलेले आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही कोणतीही जड वस्तू न खाता संपूर्ण दिवस मूग जरी खाल्ले तरी सुद्धा अतिउत्तम.
तुम्ही जर स्वस्थ असाल तरच निर्जला व्रत करावे. जर तुमचे स्वास्थ्य अथवा तुमचे जे वय आहे ते जर तुम्हाला निर्जला एकादशीचे व्रत ठेवण्यास परवानगी देत नसेल, जर तुम्ही मधुमेही आहात किंवा तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, तर तुम्ही सजला व्रत ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जल घेऊन हे व्रत ठेवू शकता. याशिवाय तुम्ही दुधावरती सुद्धा राहू शकता आणि तेही जर शक्य नसेल तर तुम्ही फळं सुद्धा या उपवासाच्या दिवशी खाऊ शकता आणि तुम्ही उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला काहीच करून राहणं जर शक्य नसेल तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघाल तर 6 तारखेला स्मार्त एकादशी असं लिहिलेले आहे. तर आपल्यासारखे जे सांसारिक लोक आहेत त्यांनी 7 तारखेला उपवास करायचा आहे आणि 7 तारखेलाच आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे. जे लोक साधू संत असतात, सांसारिक नसतात, ते 6 तारखेची एकादशी हे करणार आहेत. पण आपल्यासारख्या कौटुंबिक लोकांनी 7 तारखेला या एकादशीचे व्रत आचरण करायचे आहे आणि 8 तारखेला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर मंडळी, अनेक लोक हे फक्त आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचे व्रत पालन करतात, पण निर्जला एकादशी ही सर्वात मोठी एकादशी समजली जाते. ज्या व्यक्तीकडून 24 एकादशींचे पालन होत नाही त्याने फक्त वर्षभरातील या निर्जला एकादशीचे आचरण केले तर त्याला सर्व ही 24 एकादशींचे व्रत केल्याचे पुण्य हे लाभते. इतकी मोठी या एकादशीची महती आहे. ज्याप्रमाणे भीमाने ही निर्जला एकादशी आपल्या आचरणात आणली त्यामुळे त्याला अतुल बल प्राप्त होऊन तो अजिंक्य ठरला. म्हणून सर्व एकादशीमध्ये ही निर्जला एकादशी श्रेष्ठ समजली जाते. ज्या प्रकारे सर्व देवांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ आहेत, सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे आणि सर्व शास्त्रांमध्ये गीता शास्त्र हे श्रेष्ठ, त्याच प्रकारे सर्व एकादशीच्या व्रतांमध्ये निर्जला एकादशीचे व्रत हे श्रेष्ठ असून त्याचे आचरण करणारे सर्व मानव प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरतात. त्यासाठी हे व्रत केले पाहिजे. एकादशी भीमसेनाने आचरणात आणली आणि म्हणूनच तिला भीमसेनी एकादशी असे देखील संबोधले जाते. मंडळी, निर्जला एकादशीच्या व्रत प्रभावामुळे अनेक रोग सुद्धा नष्ट होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणून पीडाग्रस्त जीवांनी देखील ही एकादशी आचरणात आणावी असे सुद्धा सांगितले जाते. त्यामुळे केवळ श्रद्धा आणि इच्छा असल्यास कोणीही व्यक्ती या एकादशीचे अनुपालन करू शकेल यात शंका येण्याचे काहीही कारण नाही. तर मंडळी, ही होती आजच्या एकादशीची माहिती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्या भागात भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. जय श्री हरी.